शितले, अगं तू इथं काय करतेस? तुला काय बोलावं कळनाच बघ. स्वतःच खरं केलंस ना, आलीस ना बाहेर. आता रडायला काय झालं? तुला जरा बोललो की डोळ्यातनं पाणी येतं बघ. अगं शितले, चांगल्यासाठी सांगतो ना तुला. चल रडू नको, चल आज चल चल चल. आओ नाही, ताप वाढला म्हणजे काय करतीस? चल उठ. काय राजा, काय झालं? एवढं का बोलतोस तिला? आणि काय ग शीतल, अगं डोळ्यातनं पाणी का काढतेस? बघ तूच सांग. मी सांगितलं पटतच नाही तिला. तूच काय तर बोलला असेल तिला. तू जात हाय का? आता मी काय बोललोय तेव्हा? अगं जी चांगल्यासाठीच सांगतोय मी. तू आज जा, मी बोलते तिशी. जातो आत. शीतल, काय झालं? आजा काय बोलला का तुला? नाही नाही, ते काहीच नाही बोलले. मग आईची आठवण येते का? नाही, ती तर अजिंक्य कधीच येऊ देत नाही. मग काय झालं? तेव्हापासून याने लय काय काय केलं माझ्यासाठी. रात्री पट्ट्या ठेवल्या. हो, मी नुसती कुसरी बदलली ना तरी उठून बघत होते. अगं ये पोरी, तू येडी का खोळी आहेस? हा, डोळे पुसून उभं राहिली. आता बी कपडे वाळत घातले, पाणी भरलं, मला पेज भरवली. मी जी काय कामं करते ना ती सगळी त्यांनी स्वतःच केली. अगं माझा आजी असाच आहे, लय जीव लावतो. तुला सांगते, एवढाच होता तेव्हा त्याला एकदा मी महादेवासाठी बेल आणायला सांगितलं होतं. तेव्हापासून एक सोमवार चुकलं नाही बघ त्यानं. गावात असला की नेमानं मला बेल आण देतो. खरंच आपल्या माणसाला लय जीवापाड जीव लावतो बघ. तुला सांगू शीतल, अगं आर्मीत जाण्यासाठी नुसतं वाघाचं काळीज असून चालत नाही, तर ते तेवढं मोठं बी असायला लागतं. आपल्या पुढं, आपल्या माणसांच्या पुढं, देशापुढं काळीज ठेवणारा असा माझा आजा मोठ्या कायदाच आहे बघ. जीजी, हो मला तर कधी कधी कळतच नाही. असं वाटत मी कुठे कमी पडले तर. हे बॉर्डरवर गेलं मला इथलं सगळं सांभाळता येईल ना. अगं आम्ही आहोत की, तू कशाला काळजी करतेस? आणि हे बघ शीतल, आता काळ पहिल्यासारखा नाही राहिला, काळ बदललाय. आधी बाईचा जन्म चूल आणि मूल ह्यात सगळा संपून जायचा. नवरा आणि बायको आधी बी संसारची दोन चाकं होतीच की, पण कशी? ते दुचाकी सारखी. नवरा पुढचं चाक आणि बायको मागचं चाक. नवरा दिशा दाखवल तिकडे बायकोनं फरफटत जायचं आणि सगळा भार बायकोवर पडायचा. पण आता तसं काय राहिला नाही. दोघं बी एकमेकाच्या खांद्याला खांदा लावून संसार करतात. दोघं बी एकमेकासाठी झटत असतात. जीजी, हो म्हणूनच काळजी वाटते मला बघा. माझ्याकडून हे दुखावले नाही गेले पाहिजे, ह्याची लई भीती वाटते मला. हे खुळे बसून बसून असला विचार करतेस वगैरे तू. अगं तू पण लई गुन्हाची आहेस. मी आजाला म्हणलं बी, साक्षात लक्ष्मी आणलीस बघ घरात. अगं तुम्ही दोघं बी एकमेकासाठी झटताय. काय काळजी करू नकोस, समजून नीट होतंय बघ. जीजी, तुमच्यावर बोललं ना की लई बरं वाटतं बघा. देवाच्या गाभाऱ्यात कसं शांत आणि थंडगार वाटत, अगदी तसं. आज अजिंक्य असे आहेत कारण तुमचे संस्कार आहेत त्यांच्यावर. तुम्ही अजिंक्यांना सांभाळलं तसं मला ते सांभाळून घ्याल ना. अजिंक्यने या घरासाठी जेवढे कष्ट घेतले ना तेवढेच कष्ट मी बी घेईन. ते तिथं बॉर्डरवर गेल्यावर मी तुम्हाला कधीच त्यांची कमी भासू देणार नाही.
जो विश्वास तुम्ही आणि अजिंक्यनी माझ्यावर दाखवलाय त्याला मी कधीच तडा जाऊ देणार नाही. आओ, नाश्ता आणलाय. अजून बरं वाटत नाही तर केलीस का कामाला सुरुवात? आता हो, एवढी बी काय नाजूक नाही मी. होय, माहितीये मला. हं? म्हणून एकदा भिजून आजारी पडलीस है ना? गेलाय ताप. ताप गेला तरी अशक्तपणा असतो अंगात. आणि बघ, उच कामाचा लय लोड घेऊ नको. हं? जेवढं झेपते तेवढंच कर. होय. नाही, काय नाही. ते नाश्ता कसा झाला होता सांगितलं नाही ना तुम्ही? लय भारी झालं. हा, तुम्ही तर खाल्ला बी नाही अजून. आता तू केलास म्हणलं भारीच झाला असणार. हम्म. काय लिहिताय हो? काय नाही. बघू की काय लिहिताय. काय नाही तर बघू तरी. काय नाही. अहो दाखवा की, त्याला काय होतंय? काय नाही म्हणलं तर लिहा, लिहित बसा काय लिहायचं ते. बघू. अहो दाखवा की. बघू. अहो एवढं काय त्यात? लिहा लिहा, लिहित बसा काय लिहायचं ते. शिकले. फौजीला माग बी डोळा असतात. विसरलीस का? लिहा लिहा, काय लिहायचं ते लिहा. मी बी आतापासून तुम्हाला कायच सांगणार नाही. राहू दे, जा. जातेच आहे. एवढं काय सोनं लागले त्या वहीला काय माहित. मी बी बघतेच काय आहे ते. काय ग मम्मी, अजून फेडरेशनची कामं चालूच आहेत? अगं फेडरेशनची नाही, आपलंच काम करते. आपलं डायरेक्ट वय सगळा हिशोब लिहून ठेवते बघ. कसला हिशोब? अजिंक्यचा तर आधीपासूनच लिहिते, पण आता शीतलचा बी त्यांच्या संग लिहून ठेवते. त्यांच्यावर कुठं कुठं आणि किती खर्च होतोय पैचा हिशोब लिहून ठेवलाय बघ. त्यानं काय होणार आहे? एवढा खर्च करती ते द्यायला नको वय. आतापर्यंत त्यांना फुकट पोचलं तसं त्यांच्या बायकोला बी पोसायचे. तू तर असं बोलतीये जसं की ते हिशोब चुकता करणारच आहे तुझा. त्यांचा बाबी करल वरनं येऊन. पैन नाही वसूल केली ना तर नावाची पुष्पा भैटे नाही. तू मसलीशील तर वसूल कसं करणार? आता झालीत की आर्मीत भरती, मग तिकडं काय फुकटच जाणार आहेत वय. त्यांचा पगार येईलच की, त्यातनं करणार वसूल. तो काय शितलीच्या कशात घालू वय. पप्पा असताना यातलं काहीच होणार नाही. तुझ्या पप्पाचं ऐकत असते तर फेडरेशन अध्यक्ष झाले नसते. अजिंक्यना लहानाचं मोठं केलंय.
आणि आता कमावते झालेत तर आयते पैसे त्या शितलीच्या बरी हातात जाऊन देईन मी. बघशीलच तू अजिंक्य गेल्यावर एकेका दमडीसाठी तिला कशी रडवते ती. तुझ्या माहितीसाठी सांगतो, उदारी मोहब्बत ही कैची होतीये. काय सभा लावल्या तरी ये तूच राहिला होतास. तुमची पण आहे उदारी 107. आला बघ ह्यो, घे त्याच्याकडे हिशोब तुझा. अरे शेखरे, अरे तू लग्नाचा अल्बम कधी देतोयस? मी आता अल्बम देऊ शकतो, पण तुम्ही फोटो कुठे सिलेक्ट केलेत? अरे तू फोटोग्राफर, तुला कळत नाही चांगली कुठली वाईट कुठली? चक्रिया लवकर अल्बम दे. हा, आजन शितलीपेक्षा तुलाच लय घाय झाली फोटोची. हा, झाल्याच गाई मला. मी कमी तू काय कुणाच्या बापाला. आपलं फोटो कसलं असं माल्यात, आणि माझ्या फ्रेंडचं पण फोटो असं माल्यात. बरं ते जाऊ दे. हे शेखरे, तू फोटो लवकर दे म्हणजे झालं. काय सचिन शेठ, काय गडबड? काय नळाचं कनेक्शन घ्यायचं होतं. पंचायतीत गेलो, पंचायत मध्ये रस्त्याच्या अलीकडचे कनेक्शन पाणी घ्या, पण त्याच्यावर लोड लय, फोर्सनं पाणी येत नाही. मग मी म्हटलं रस्त्याच्या पलीकडनं पाणी द्या. हे कशाला पलीकडनं कनेक्शन घ्यायचंय? हे बघ, इथल्या लाईनला कमी येत असेल ना पाणी, तर टाकी घ्या आणि त्यातनं पाणी उचला. तेवढ्यासाठी रस्ता कशाला खाणायचंय? परत खड्डा होणारांनी. काय खड्डा व्हायचे ते होऊ द्या. हा, पण घरात पाणी फुल प्रेशरने आलं पाहिजे. अहो तसं नाही भैया, अजिंक्य म्हणतोय ते पण बरोबरच आहे की, बळण कशाला खड्डा. कसं आहे गोटे शीट, ते पडले फौजी, त्यांनी बॉर्डरवरचे प्रश्न सोडवावे. इथले प्रश्न त्यांना कळणार आहेत का? हा, इथले प्रश्न सोडवायला आम्ही आहे की, ते आमचं काम आहे, ते आम्ही करतो. आता फौजी म्हणतात तसं, जर का समजा दुसरी पाण्याची लाईन घ्यायचं ठरलं तर टाकीचा खर्च तो आपल्याला परवडणार आहे का? अजिबात नाही. सचिन शेठ, बरोबर आहे तुमचं. आय नो दॅट व्हेरी वेल. गावात एखादा खड्डा पडला तरी चाललं, पण गावातल्या लोकांना खड्ड्यात टाकणं आपल्याला काय पटत नाही बघ. आणि फौजींना माहित नाही हो, गावात लोक हिताचा पहिल्यांदा विचार करायला लागतो. आणि खड्डा पडला तर काय, आम्ही आहे की बुजवायला. काय सचिन शेठ? हो, आहेच की तुम्ही. आता आम्ही इथं सेवा करायलाच बसलोय. ज्याला करायची तो करून घेईल, ज्याला नाही तो नाही. चला येतो. अरे थांब, कुठे चाललास? नाही, घरी काम आहे, लवकर गेलं पाहिजे. असाच लवकर गावात न बिजा. लई दिवसांचा हिशोब चुकता करायचाय मला. आशा शितले, ये क्या देख रही है? का काय झालं? तू दळण लेके जा रही है? हाँ मग त्यात काय झालं? काय झालं? अरे मेरी अम्मा शादी से पहले दळण लेने के लिए मेरे को साथ में ले जाती और डब्बा मुझे देकर खुद महारानी की तरह चल के आती. और अभी देखो, तेरे को ऐसे देखकर मेरे को सुकून भी मिल रहा और हंस भी आ रही है. लई हसू येते. जास्त हसू नकस, नाहीतर 32 याद घालते का नाही बघत. शादी हो गई लेकिन गुस्सा वैसा का वैसा ही है, नाकाच्या टोकावर. यास्मीन काकी, अगं बाई हो शांत हो. शितले, कॉलेज शुरू होने वाला है, तू आएगी ना या घर में रहेगी? हायो, अगं घरातल्या गडबडीत कॉलेजचं पार विसरलेच की. काय करू? थांब थांब, आमच्या यांना एकदा विचारून बघते. आमच्या यांना? हा, अगं हमारे इनको ग, अजिंक्यांना. शितले, क्या बोली तू? हाँ, हमारे इनको. जा बाई तू, सकाळपासून मी सापडले वाटत, जाते मी. ए रुक 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 रुक, शितले रुक ना. अरे वैसे तो तुम मिलती नहीं मेरे को, तो क्या करे तेरे मिस्टर? काय माहित बाई, अगं सकाळपासून होईत काय ते लिहित बसलं. आता मी बघाय गेले तर मला बी दाखवण्यात आलंय.
एवढं काय महत्वाचं लिहितायत की मला दाखवण्यात काय माहित. सच्ची चितले तेरे को नहीं दिखा है ना, मतलब पक्का उसमें कुछ तो होगा. होय ना, मला बी तसंच वाटलं. हे बघ, नवऱ्याच्या सगळ्या गोष्टी बायकोला माहित असल्या पाहिजेत. खरं तर नवऱ्यानं पण बायकोपासून काय लपवायला नाही पाहिजे. अगं हो, पण आमच्या फौजींना कोण सांगणार आहे. चितले ऐसा क्या हुआ होगा जो उन्हें तुझसे छुपाना पड़ रहा है. म्हणजे मेरा मतलब वैसा नहीं है, लेकिन तुझसे छुपाना पड़ रहा है तो जरूर कुछ होगा ना. हा, मला बी असंच वाटतंय. असंच काय तर असणार. यास्मिन, अगं पण नेमकं काय असणार ग. क्या पता. अगं मी बी सकाळपासून तोच विचार करते. थांब आता जाऊन एकदा तर सोक्ष मोक्ष लावते का नाही बघच. हा जा जा. काय हो? बघू की. काय बघू? होय पाहिजे. हे लपत होता. तुला काय वाटलं माझं काय सिक्रेट आहे याच्यात? मला काय नाही वाटलं. ती यास्मिन आपलं म्हण होती म्हणून. काय 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 यास्मिन काय? काय नाही, हिशोबाची वही आहे म्हणून सकाळी सांगताना आलो वे. यास्मिन काय म्हणत होती? काय नाही, ते यास्मिन म्हणत होती नवऱ्यानं बायकोपासनं काय लपवलं नाही पाहिजे. म्हणून मिसेस फौजी एवढ्या काही शोधायला आले होय. बायका पण ना खरंच. मग तुम्ही तरी कुठं सांगितलं होतं सकाळी. आणि काय हो, एवढा कसला हिशोब लिहून ठेवलाय. अगं जेव्हापासून मला कळायला लागलं ना तेव्हापासून सगळा हिशोब लिहून ठेवतो मी. सगळा जमा खर्च वहीत लिहून ठेवतो. खरं तर ही सवय तू पण लावून घे. का? त्यानं काय होतं? अगं हिशोब ठेवला बरा असतो, म्हणजे आपल्याला कळतं आपला खर्च कुठं होतो, कसा होतो, सगळं रेकॉर्ड राहतं आपल्याकडे. पण मी तर आजवर कधीच हिशोब ठेवला नव्हता. मला जीजी म्हणते पैसा एका वाट्याने येतो आणि त्याला जायला 10 वाटा फुटतात. असं लिहून ठेवलं ना मग की खर्चावर नियंत्रण राहतं, व्यवहार चोख राहतो आणि व्यवहारात आपल्याला कोण फसवू पण शकत नाही. मग हा शिकले माणसानं नात्यात कधीच व्यवहार आणून नाही बघ. व्यवहार मात्र चोख असला पाहिजे. आता हळूहळू तू या गोष्टी शिकून घे, सवय करून घे. हे बघ, आज संसार आपल्या दोघांचा जरी असला तरी मी गेल्यावर तुलाच हे सगळं बघायला लागणार आहे. घरातली कामं, बाहेरची कामं, हे सगळं तुलाच बघायला लागणार आहे. भाऊजी मला काय टेन्शन घेऊ नको, जमल तुला सगळं. फक्त 2-4 गोष्टी शिकून घे एवढंच. आणि तुला काय माहित नसेल ना तर मला विचार. आणि तू तसं नाही, सगळ्याच बायकांना सगळ्या गोष्टी यायला पाहिजेत. हे काम काय आपलं नाही, असं काय राहिलं नाही आता. काय वा भाऊजी, मला वाटलं नव्हतं तुम्ही हिशोबात एवढं चोख असाल. तुम्ही तर सगळे हिशोब एकदम व्यवस्थित ठेवू शकता. हा, फक्त एका गोष्टीचा हिशोब कधी ठेवायला जमणार नाही बघ. कुठल्या? तुझ्यावरच्या प्रेमाच. पण तो ठेवायचा बी नसतो. पण हा, तुमचं माझ्यावर जेवढं प्रेम आहे ना त्यापेक्षा जास्त प्रेम माझं तुमच्यावर आहे, हे कायम लक्षात ठेवायचं. असं अहो